उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. शहरात 2100 पोलिसांची फौज तैनात ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पोलीस उपअधीक्षक, 26 पोलीस निरीक्षक, 103 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 700 अंमलदार, स्ट्रायकिंग फोर्सच्या 3 तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या 2 तुकड्या, दंगल काबू पथकाच्या 2 तुकड्या, राज्य राखीव दलाची 1 आणि 550 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. पोलीस प्रशासनाकडून शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर 6 ठिकाणी टेहाळणी मनोरे उभारण्यात आलेत. आज अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी पोलीस बंदोबस्ताचं वाटप केलं. यावेळी उपअधीक्षक अजित टिके यांनी मिरवणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावं, कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुवर्ण पत्की, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.